ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन। ओ तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में पली मन के जोगन चली, महलों में पली मन के जोगन चली। अशी ओढ अशी लगन त्या देवासाठी पाहिजे की वेड झालं पैसे। आम्ही संसारात वेड होतो, जे मिळत नाही ना, जे आपल्याला सोडणारा असतो ना, त्याच्यासाठी आपण वेड होत होतं। जो आपल्यासाठी असतो ना, त्याच्यासाठी आपण वेड होत नाही। लक्षात घ्या, त्याच्यासाठी वेड झालं पाहिजे। हा अनुभव महत्वाचा, अनुभव महत्वाचा। आम्हाला अनुभव कुठे? आम्ही तर नुसतं जगत असतो, देव आहे करायचं म्हणून करायचं। कधीतरी संसारामध्ये अनुभव आला पाहिजे। देव शब्दाने नाही, अनुभवाने कळला पाहिजे। असाच एक वेळेस कथा चालू असताना तरुण एक युवक होता। एका ठिकाणी मला विचारलं, म्हणे महाराज तुम्ही एवढ्या कथा करता, सांगताय देव कळला पाहिजे, मग तुम्हाला देव भेटला का? तुम्हाला काय अनुभव आहे का देवाचा? एवढं सांगता अनुभव पाहिजे। प्रश्न बरोबर होता का नाही? तेच मलाही धाक वाटला। म्हटलं हो, मला देव बोलतो, माझ्यासोबत भेटतो, माझ्यासोबत जेवतो। म्हणे हो, मग मला दाखवू शकता का? म्हटलं हो, तुलाही दाखवू शकतो। ढिरिंगच केली त्या दिवशी। म्हटलं तुलाही दाखवू शकतो। म्हटलं तू कुठे राहतो? ते म्हटलं मी पालम मध्ये राहतो, अमक्या अमक्या ठिकाणी राहतो, अमक्या अमक्या गल्लीमध्ये राहतो, अमक्या शाळेच्या पाठीमागे मी अमक्या अमक्या नावाचा पाटील आहे, मी त्या ठिकाणी राहतो। म्हटलं ठीक आहे। त्याचा ऍड्रेस, तो पत्ता मी घेतला, खिशामध्ये ठेवला, कथा संपली, कुंडीमध्ये टाकला। दुसऱ्या दिवशी कथा सुरुवात झाली। पुन्हा तो युवक त्या ठिकाणी, तरुण मुलगा त्या ठिकाणी आला। मला महाराज तुम्ही म्हटले ना मला देव दाखवतो। म्हटलं हो दाखवतो। अरे मी विसरलो, म्हटलं तुझा पत्ता दे। पुन्हा कालच्या सारखाच त्याने, मी पालम मध्ये राहतो, अमक्या अमक्या गल्लीमध्ये एक शाळा आहे, त्या शाळेच्या पाठीमाग माझं पाटील, मी त्या ठिकाणी राहतो। मी पुन्हा ती चिठ्ठी घेतली, कथा संपली, त्या डब्यामध्ये। पुन्हा तो तिसऱ्या दिवशी आला, रागवलेला होता, चिडला। मला माहिती असेच महाराज असतात, ते भुलवतात लोकांना। देव कुठे आहे का तुम्ही दाखवू शकता का? अरे म्हटलं राजा मी विसरलो। असे कस काय विसरता? म्हणे मी त्याला म्हटलं तुझा पत्ता दे। काय म्हटलं? तुझा मला पत्ता दे। पुन्हा पूर्वीच्या सारखं सांगितलं, मी पालम मध्ये राहतो, शाळेच्या पाठीमागे माझा बंगला आहे, आमका आमका माझं नाव आहे, मी त्या गावचा पाटील आहे। मी त्याला म्हणलं वेड्या, मी तुला तुझा पत्ता मागतोय, तू मला तुझ्या घराचा पत्ता देतोस। ज्या दिवशी तुला कळन ना तू कुठून आलास, त्यावेळेस तुझी आणि देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, आम्ही आमच्या स्वतःचं नाव सांगत असतो, आमच्या स्वतःचं घर सांगत असतो। लक्षात घ्या, आम्हाला माहिती नाही आम्ही कुठून आलेलो आहे। आम्ही या देहा उपाधीने आम्हाला नाव लागलेलं आहे, अमका पाटील, तमका पाटील, अमक गाव, तमक गाव। पण ज्या दिवशी कळन ना तुला कुठून आलास आणि जायचंही कोठे, त्या दिवशी तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, म्हणून आमच्या एका कवीने, मानवभावांच्या असं सुंदर म्हटलेलं आहे, कौन देश से आया जोगी, कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता, कौन तुम्हारा धाम। तर संन्याशाने सुंदर असं उत्तर दिलेलं आहे। तो काय म्हणतो कि तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम, कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा धाम, मोक्ष हमारा धाम। की जीवा तू तम प्रदेशामधून आलेला आहेस आणि जीव तुझं नाव आहे, की ज्या दिवशी कळन ना मी कोणीच नाही, त्यावेळेस तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी आणि माझं ज्यावेळेस निघून जाईल ना, त्यावेळेस देव भेटतो। लक्षात घ्या, म्हणून माऊली सुद्धा म्हणतात की मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाहीच। मी आणि माझं ज्यावेळेस निघून जाईल ना, तर नक्कीच देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही। माझं तर काहीच नाही।
पण आमचं कसं होतं, घर मी बांधलं, बंगला मी बांधला, रस्ता मी केला, सगळंच तर मी करतो, तू काहीच करत नाही. आपण फक्त निमित्त आहेत, बरोबर आहे का नाही? आपण काहीच करत नाहीत बघा. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी त्या देवाला जाणून घेणार आहेत, जो देव आपल्याला मुक्त करणार आहे. त्याच्या या भागवतामध्ये राजा परीक्षितेला जो भगवंताचा अवतार झाला ना, तो अवतार सांगतात. ज्या भगवंताच्या आपण कथा सांगतोत ना, त्या भगवंतानी स्वतः अर्जुनाला सांगितलं बघा, देव अवतीर्ण होतो आणि माणूस जन्म घेतो. जीवाला, माणसाला जन्माला यावा लागतं आणि देव स्वतः अवतारित होत असतो. जीव कर्मांनी बांधलेला आहे, कर्मांनी बंधीनी मनुष्य लोके, आणि नित्य मुक्त असं असणारा परमेश्वर आहे, देव आहे. जीवाला 9 महिने 9 दिवस गर्भयातनेचं दुःख सहन मळमूत्रामध्ये राहावं लागतं. परमेश्वर स्वतः अवतार धारून प्रकट होत असतो, लक्षात घ्या. म्हणून स्वतः अर्जुनाला म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. की अर्जुना, मी युगायुगामध्ये ज्यावेळेस अधर्म धर्मावरती मात करतो ना, त्यावेळेस मी माझं निर्गुणत्व बाजूला विसरून जातो, जन्मरहितत्व बाजूला ठेवतो आणि भक्ताच्या कैवारासाठी मी अवतार धारण करत असतो. लक्षात. इथं काय म्हटलंय? अवतार म्हटलंय. स्वतः भगवद्गीतेचं प्रमाण आहे. आणि आमच्या लीळा चरित्राचं जर प्रमाण घेतलं ना, स्वामी म्हणतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. इथं जन्मती नाही म्हटलं, काय म्हटलं? अवतार घेतो, लक्षात घ्या. आणि माझ्या माऊलीचं जर प्रमाण पाहिलं तर माऊली म्हणतात की ते वेळी आपुल्याचिनी कैवारे मी साकार होनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी खाली. आपुल्याचिनी कैवारे मी साकार होऊन काय म्हणतात? अवतीर्ण होतो. इथंही अवतार शब्द आहे का नाही? कुणी जन्मती नाही म्हटलं, अवतार घेतो, जीवाचा जन्म होतो. आणि माझ्या गाथ्यामधलं जर प्रमाण जर पाहिलं तर तुकोबा काय म्हणतात की धर्माचा बया अवतार घेती, धर्माचा बया अवतार घेती. हो धर्माचा बया अवतार घेती, हो धर्माचा बया अवतार घेती. हा धर्माचा बया अवतार घेती, धर्माचा अवतार घेती, धर्माचा बया अवतार घेती. हो धर्माचा बया अवतार घेती. आपुल्या पायीची, वा वा, आपुल्या पायीची भक्तजन अंबरीसाठी गर्भसोशिले, अंबरीसाठी गर्भसोशिले. हो आपुल्या पायीची, हो आपुल्या पायीची भक्तजन, भक्तजन अंबरीसाठी
अंबरुसी साठी गर्भ सोसिले धर्म रक्षावया. इथंही काय म्हटलंय? अवतार आहे. म्हणून देव अवतार घेत असतो. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. काय करत असतो तो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय. दृष्टांचा नाश, सज्जनांचा उद्धार आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये मी अवतार घेत असतो, अवतीर्ण होत असतो. आता मला सांगा, कधी कधी चिंतन करायचं, नुसतं ऐकायचं नाही. द्वापार युगामध्ये दुर्योधनासारखे अधर्मी राजे होते, त्यांना संपवलं. कंसासारखे अधर्मी राजे होते, त्यांनाही संपवलं. मग आता कलियुग चालू आहे, इथे तर राजे नाहीत, मग इथं अधर्म काय? विचार करण्याची गोष्ट आहे. इथंही अधर्म आहे, लक्षात घ्या. जसं त्या काळी राजांचा धर्म आहे की प्रजाचं रक्षण करणं, हा त्यांचा कर्तव्य धर्म आहे. मग या कलियुगातले राजे जे गाड्यामध्ये फिरतात ना, तुम्हाला भीक मागण्यासाठी, पांढऱ्या गाड्यामध्ये येतात का तुमच्या गावामध्ये? इकडे आहेत का राजे? आमच्या इकडे आहेत, मोठमोठ्या गाड्या असतात, करोडाचे पांढरे कपडे घालून येतात. हे राजे आहेत आजच्या कलियुगातले, पांढरे कपड्यावाले. हे भीक मागत जे फिरतात ना, तुमच्या गावामध्ये येतात. मतदान मागायला येतात का? मावले हो, येतात का तुमच्याकडे? हे राजे आहेत. जसं तिकडे ते प्रजेचं रक्षण केलं नाही म्हणून देवानी त्यांना संपवलं, तसं या कलियुगामध्ये हे राजे आहेत. जनतेची सेवा करणं ह्यांचं कर्तव्य धर्म आहे ह्या राजांचं. ज्या दिवशी तुमच्या गावाची सेवा करणार नाहीत ना, खडी खातील, डांबर खातील, संडास खातील. नाही, संडास म्हणजे बांधकामाला संडास नाहीत का काय खडीशी? ते ज्यावेळेस खातील ना, तर त्यांना सुद्धा संपवण्यासाठी मी अवतार धारून कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येत असतो, लक्षात घ्या. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी माऊली म्हणतात. कुणीतरी सज्जन माणसाला ह्या पंचवर्षामध्ये जर ह्यानी जनतेची सेवा नाही केली ना, कुणीतरी दुसरा माणूस पुढे आणत असतो, लक्षात घ्या. हाही कलियुगातला अधर्म आहे. ज्या वेळेस एखादा नेता कर्तव्य धर्म विसरतो ना, तो अधर्म असतो. ज्या वेळेस एखादा मुलगा आई वडिलांची सेवा करणं विसरतो ना, तोही अधर्माचे एक दृष्टांत मी जाता जाता सांगतो तुम्हाला. एक आई बापाने मुलाला खूप शिकवलं, खूप मोठा केला, खूप मोठा केला, आणि मोठा केल्यानंतर श्रीमंत घरची सून घरामध्ये आली. मुंबईचा न्यायाधीश बनवला, कोर्टाचा न्याय करणारा, ज्याला जज म्हणतात. खूप मोठा, कधी अंगावरती चांगले कपडे घातले नाही, पण बाळाला शिकवलं, मोठा केला. आणि घरामध्ये बसलेले असताना मुलींनी सांगितलं, मी तुमच्या आई वडिलाची सेवा करणार नाही. काय सांगितलं? हा शब्द वडिलाच्या कानावरती पडला. स्वतःच्या म्हातारीला, पत्नीला शेतात घेतला आणि सांगितलं, ते सुखाने राहतायत ना, राहू दे, आपण दोघं कष्ट खाऊ, आपण कमवू. बाप हृदयावर दगड ठेवून निर्णय घेतला, बाळा तुला येण्या जाण्यासाठी त्रास होतो रे, तू मुंबईलाच बंगला घेऊन राहा ना, तिथे आम्ही राहू, आश्रमामध्ये राहू, आपल्या जवळच आश्रम आहे, आश्रमामध्ये राहतो रे, तुला त्रास होतो. का म्हणतो बाप? ज्यावेळेस स्वतःची सून म्हणते ना, मी सांभाळणार नाही तुम्हाला. दुःख दाखवलं नाही, हृदयामध्ये आईबापाने साठवलं. बघा, मुलांनी त्या आश्रमामध्ये व्यवस्था केली राहण्यासाठी. स्वतः मुंबईला मोठ्या बंगल्यामध्ये राहायला लागला. दिवाळी जवळ आली, आपल्या आई बापाला मोठ्या करुडाच्या गाडीमध्ये भेटण्यासाठी मुलगा आला. आनंद वाटला, खूप आनंद वाटला बापाला. बेटा बरा आहेस ना तू? हो 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 बाबा, मी बरा आहे. भेटल्यानंतर पुन्हा निघाला. जात असताना दरवाजामध्ये एक नौकर होता त्या वृद्ध आश्रमाचा. कडक 500च्या नोटा काढल्या आणि हातात दिल्या नौकरास. ऐका ध्यान देऊन,
आणि माझ्या आई बापाला काही लागलं ना तर खाण्यासाठी द्या. ही सत्य घटना घडलेली सांगतोय मी तुम्हाला, सत्य घटना. 500च्या नोटा दिल्या. बाप दूरपर्यंत गाडी जाईपर्यंत आई बाप त्या आश्रमातून बघत होते, पण दुःख दाखवलं नाही. बाळा बेटा खुश रे, जा तुझा आम्ही खुश, कुठलाही त्रास नाही आम्हाला. गेला गाडीमध्ये बसून. पुन्हा 6 महिन्यांनी वर्षाने आई बापाला भेटण्यासाठी आला. पहिल्याप्रमाणे भेटला. जाताना त्या नौकराला त्या दरवाजामध्ये आता 1000च्या नोटा दिल्या, की काही लागलं तर माझ्या आई वडिलाला द्या. आता मात्र त्या सेवकाला, त्या नौकराला राहवलं नाही. तो वृद्धाश्रमातला जो नौकर होता ना, तो म्हणतो, साहेब तुम्हाला एक विचारू का? हो विचार ना. अहो आपण मागेही आलात, तुमच्या आई वडिलासाठी माझ्याजवळ पैसे देऊन गेलात, आत्ताही आलात 1000च्या कडक नोटा देऊन गेलात. आपण कोण आहेत? अभिमानाने सांगतो मी जेज. मी मुंबईला असतो, हायकोर्टामध्ये असतो. रोज माझ्याकडे केसेस येतात ना, वकील समोर असतात, मी न्यायनिवाडा करतो. खळकण डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या नौकराचे हात जोडले. म्हणे साहेब आपण कोर्टाचे न्यायाधीश आहात, जज आहात ना. तुम्ही जगाचा न्याय निवाडा करतात, पण तुमचे आई वडील माझ्या वृद्ध आश्रमामध्ये, त्यांचा कधी न्याय करणार? त्यांचा कधी न्याय करणार? लक्षात घ्या. आम्ही तर जगाचा न्याय निवाडा करत असतो. लक्षात घ्या. ज्यावेळेस मोठात आहे पण कर्तव्य धर्म विसरला. लक्षात घ्या. हे मुलाचं कर्तव्य. आपल्या जो आई वडिलाला सांभाळत नसेल ना, तो या कलियुगामध्ये अधर्म करतोय. लक्षात घ्या. तो आपल्या आई वडिलाला जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतो साई, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहून प्राण सोडिले, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाईले बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाईले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवनभर पुरविले लाड, राहुनी अर्ध पोटी सांग सकाळ, राहुनी अर्ध पोटी सांग सकाळ, राहुनी अर्ध पोटी सांग सकाळ. मी तुला पाहून डोळे लाविले, मी तुला पाहून डोळे लाविले बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन दाईले बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन दाईले बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन दाईले बाळा, तुने नाही पाणी पाजले.
जिवंतपणे आपण कधी बघायचं नाही आणि मेल्यानंतर रडायचं. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. म्हणून कर्तव्य धर्म लक्षात ठेवलं पाहिजे. कर्तव्य धर्म आम्ही सहज म्हणून जातो, मला जमत नाही रे दादा, मला तू दवाखान्यामध्ये जमत नाही, तूच जा आई सोबत. आणि स्वतःची पत्नी आजारी पडली तर स्वतः 4-4 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबतोस. आणि बापासाठी तुला सहन होत नाही दवाखान्याचा वास. कसं सहज आम्ही बोलून जातो, सहज विसरतो. हाच तर अधर्म आहे कलियुगातला. म्हणून मी अवतार घेतो आणि त्या भगवंताचा अवतार आज या ठिकाणी होणारे लक्षात घ्या कथेमध्ये. वशिष्ठ कश्यपो आत्रिर जमत अग्निस गौतम विश्वमित्र भारद्वाज सप्त सप्तर्षय भवन. ब्रह्म ऋषीचे 7 मानस पुत्र आहेत. वशिष्ठ, कश्यप, आत्री, जमत, अग्नी, गौतम, विश्वमित्र आणि भारद्वाज. या आत्री ब्रह्मदेवाचा मानस पुत्र, आत्रीचा मुलगा चंद्रमा, चंद्रमाचा पुरुरवा, पुरुरवाचा आयु आणि आयुचा नयुष, नयुषचा ययाती. आणि ययातीला 2 कन्या होत्या. एक शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि एक वृषपर्वाची शर्मिष्ठा. पहिल्या पत्नीला या ययातीला 2 मुलं झाले आणि दुसऱ्या पत्नीला 3 मुलं आहेत. पहिल्या पत्नीचा यदू आणि तुर्वसु आणि दुसऱ्या पत्नीचा आहे द्रुहु, अनु आणि पुरु. या पुरुपासून पौरव वंश सुरू झालेला आहे. आणि इकडे जी पहिली पत्नी होती, काय तिचं नाव, शुक्राचार्यांची देवयानी, तिच्यापासून जे 2 मुलं झालते यदू आणि तुर्वसु. या यदू पासून यदुवंश सुरुवात. यदुराजापासून यदुवंश निर्माण झालेला आहे. आपण काय म्हणतो ना, यदुवंश कृष्णनाथाच्या अगोदर खूप राजे होऊन गेलेले. या यदूपासून विदर्भ झाला, विदर्भ पासून कृत, कृत पासून अंधक, अंधक पासून वृष्णी, वृष्णी पासून देवमीड, देवमीडचा सूरसेन. या सूरसेनापासून पुढे मी कथा सांगणार आहे. या यदुकुळामध्ये सूरसेन नावाचा राजा होता. 2 सुंदर कन्या झाल्या या राजाला. कोणाला? बोलत जा. सूरसेन. काय नाव? सूरसेन. ज्येष्ठ जी होती तिचं नाव कुंती देवी आणि दुसरी जी आहे तिचं नाव श्रुतश्रवा. नुसता कृष्ण जन्म न पाहायचा, पाठीमागून थोडी माहिती घ्यायची. सूरसेन राजाच्या 2 कन्या, पहिली मोठी ती कुंती, ती दिली पंडू राजाला आणि दुसरी जी आहे श्रुतश्रवा ती दिली दमघोषाला. हिचं पहिलं नाव पृथा, कुंतीचं. 2 कन्या सूरसेनाला, पण दुःखीत आहे, अरे मला मुलगा नाही. म्हणून यदुकुळामध्ये त्या ठिकाणी गर्गाचार्य हा पुरोहित होता, भविष्य पाहणारा. त्या गर्गाचार्याकडे राजा गेला. अरे राजा म्हणतोय, हे गर्गाचार्य, विप्र, माझं वंश बुडतोय रे. धन आहे, धन कुणासाठी? मला मुलगा नाही. 2 कन्या आहेत, कुंती आहे, श्रुतश्रवा आहे, पण मुलगा नाही. मग आता संवाद चालू आहे. कोणाचा? सूरसेन राजाचा आणि गर्गाचार्याचा. गर्गाचार्याने भविष्य पाहिलं की तुला मुलगा होईल सूरसेन राजा, त्याच्यासाठी तुला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. असं सांगितल्यानंतर दोघांचा संवाद आहे. माग पुराव्रत सांगतात. हे सांगतायत कधी? द्वापार युगामध्ये. आणि मागच्या त्रेतायुगातला संवाद सांगतात की राजा, मागच्या जन्मामध्ये एक सूरसेन नावाचा, आपलं जयंत नावाचा एक राजा होता आणि त्याच्या पत्नीचं नाव जयंती. त्या त्रेतायुगामध्ये त्या राज्यामध्ये एक ब्राह्मण जोडपं होतं. हे कोण सांगतंय? गर्गाचार्य सूरसेनाला सांगतोय. मागच्या जन्मातली आख्यायिका ऐका ध्यान देऊन माऊल्यांना. काय म्हणतोय की त्या जयंत आणि जयंती, त्या राजाच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण जोडपं होतं. त्या ब्राह्मणाचं नाव होतं तपोधन आणि पत्नी तपस्वी.
अनेक वर्ष त्या भगवंताची आराधना केली का पुत्र नव्हता. कुणी या तपोधन ब्राह्मणाने एक दिवशी पहाटे लख असा प्रकाश पडला त्या ब्राह्मणाच्या पर्णकुटीमध्ये. साक्षात भगवंताने दर्शन दिलेलं आहे. आनंद झाला, हात जोडले आणि इकडे पहाटे हा जयंत राजा उठला, पाहतो तर अरे या ब्राह्मणाच्या पर्णकुटीमध्ये कसला प्रकाश, म्हणून पती आणि पत्नी दोघही राजा पाहण्यासाठी जातो. दरवाजामधून पाहतोय तर लक्क असं दिव्य प्रकाश आहे आणि तपोधन ब्राह्मण त्या पर्णकुटीमध्ये म्हणतो, भगवंता माझ्या तू उदरी जन्माला ये. आशीर्वचन दिलं, तथास्तु मी तुझ्या उदरी जन्म घेईन. आणि तेवढ्यामध्ये राजा जयंत आतमध्ये जातो आणि प्रणाम केला, भगवंता की याने आपल्या ते आराधिले म्हणून आपण याशी पुत्रत्व दिले, म्हणजे यांनी तुमची आराधना केली भगवंता, म्हणून तू याच्या पोटाला जन्माला येणार आहेस. राजा काय म्हणतो की मलाही काहीतरी वर दे. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, आम्ही याच्या उतरी जन्मोनी परी पुत्रपणाचे सोहळे तुम्हाशी देऊनी. काय म्हणतात, आम्ही जन्म यांच्या पोटी घेऊ पण आनंद तुम्हाला देऊ. आता कथा पुढे जाते. कोण सांगतंय? गर्गाचार्य सुरसेन राजाला सांगते. आता द्वापार युग लागलेला, हे मागची आख्यायिका सांगितली. सुरसेन राजाने यत्न केला, एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव ठेवलं वसुदेव. सुरसेन राजाने काय ठेवलं? वसुदेव. आणि या सुरसेन राजाचा उग्रसेन महाराज हे मित्र होते. दिवसामागून दिवस निघून गेले. 7 वर्षाचा त्या ठिकाणी वसुदेव झालेला. अंतकाळ जवळ आला आणि उग्रसेन मित्र त्या ठिकाणी भेटण्यासाठी. सुरसेन म्हणतो, उग्रसेना माझं काही खरं नाही रे, मी 2 दिवसाचा सोबते. माझा जो बाळ आहे ना वसुदेव, त्याला कोण सांभाळेल? त्यावेळेस उग्रसेन म्हणतो, मित्रा जसा माझा कंस आहे ना तसंच तुझ्या वसुदेवाला मी सांभाळेल. असा हातामध्ये हात घेतला आणि प्राण सोडून दिला सुरसेन राजाने. वसुदेव 7 वर्षाचा होता. 7 वर्षाचा असताना उग्रसेनाने मथुरेमध्ये वसुदेवाला खूप जीव लावला आणि विद्याभ्यास शिकण्यासाठी गुरुकुलमध्ये गोकुळामध्ये ठेवलं. गोकुळामध्ये ठेवल्यानंतर तिथे नंदबाबाची आणि वसुदेवाची मैत्री झाली. वेद अभ्यास शिकत असताना आता वसुदेव मोठा झाला, पुन्हा मथुरेमध्ये आला. उग्रसेन आणि उग्रसेनाचा भाऊ रोहिणी, त्या रोहिणीला एक रोहिणी सुंदर एक कन्या होती आणि इकडे उग्रसेनाला ही देवकी सुंदर एक कन्या झालेली आहे. तिकडेही नंदबाबाचा विवाह झाला. मित्र कुणाचा? वसुदेवाचा. कुणासोबत? मैया यशोदेसोबत. आता पुन्हा आपण पाठीमागे जाऊ. मागच्या जन्मात वर दिला होता काय, की आम्ही यांच्या उदरी जन्मू पण आनंद तुम्हाला देऊ. मला सांगायचं हे की मागच्या जन्मातले जे तपोधन तपस्वी ब्राह्मण होते, हे इकडं वसुदेव देवकी आहेत. आणि जयंत आणि जयंती जे राजा होता तिकडं नंद यशोदा होऊन जन्मालेले. आता कथा थोडी पुढे हे जाते. वसुदेव विद्याभ्यास करून पुन्हा मथुरेमध्ये येतो. आल्यानंतर सगळे आता राज्य पाहायला लागला. हा कंस द्वेष करायचा. कोणाचा? वसुदेवाचा. आता उपवर झालेली देवकी मोठी झाली, आता हिचं लग्न करायला पैसे कोणाला द्यावी? मनामध्ये उग्रसेनाने विचार केला की माझ्या मित्राचा जो मुलगा आहे ना, कोण? हा वसुदेव. वसुदेवालाच आज माझी कन्या मी देतो. ठरलं. ब्राह्मणाकडून तिथी काढली, नक्षत्र पाहिलेलं, मुहूर्त काढला.
सगळ्याला निमंत्रण दिलं. सुंदर असा मंडप दिलेला ऋषी मुनी राजे त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. मूळ एवढा आनंद त्या ठिकाणी, सनई सौगडे लग्न आहे वसुदेवाचा आणि देवकीचं. लक्षात घ्या, एवढा आनंद आहे. गच्च असा मंडप भरला गेला, अक्षदा वाटल्या गेला आणि आशीर्वाद पर ते तांदूळ त्या डोईवरती वसुदेवाच्या आणि देवकीच्या डोईवरती पडले. लग्न संपन्न झालं. लक्षात घ्या, कोणाचं? देवकीचं आणि वसुदेवाचं. पूर्वीच्या काळामध्ये वरात निघायची लग्न झाल्यावर. तुमच्याकडे निघते का? आमच्याकडे निघते, आता बंद झाली. आता वेगळ्याच वराती निघाल्या. डीजे असतो, प्यायचं नाचायचं. पूर्वी तसं नव्हतं. रथ सजला, वरात निघणारे. स्वतः कंस दादा स्वतःच्या बहिणीचा रथ चालवण्यासाठी रथावरती आरोळ झाला. वसुदेव देवकी जोडी पाठीमाग, दादा कंस मामा स्वतः रथ चालवण्यासाठी रथावरती बसला आणि गल्लीतून रथ निघालेला आहे. लक्षात घ्या, निघालेला असताना स्वतः रथ चालवतोय आणि अचानक आकाशामध्ये बदल झालेला आहे. जोराने वीज कडाडली. देवकीच्या उदरी 8वा पुत्र होईल, तो कंसाशी मारून अवघे राज्य घेईल. वीज कडाडल्या बरोबर कंसाचे डोळे लाल बंबाळ झाले. होठ त्या ठिकाणी थरथर कापायला लागले. तलवार काढली मेणामधून आणि ज्यावेळेस देवकीला मारणार तेवढ्यामध्ये उग्रसेन पळत आला. पाये धरले आणि वसुदेव, अरे कंसा, अरे तुझी बहिणी ना महाराजासाठी एक वेळेस काय असतं माहितीये का, जो प्रसंग चालू आहे जशास तसं प्रमाण म्हणणं त्याला म्हणायचं संयुक्तता. घेऊन या खडग, हातामध्ये ती तलवार खडग घेतलं, मारणार तेवढेच वसुदेवाने धरलं. अरे ती जी ब्रह्मवाणी आहे ना, जी आकाशवाणी ना, तो 8वा तुझा वैरी रे, त्यावेळेस मार ना, तोपर्यंत आम्हाला तू नजर कैदेमध्ये ठेवू शकतो, बंदी शाळेमध्ये ठेवू शकतो. कंसाने शिपायांना आज्ञा केली, वसुदेव आणि देवकीला बंदिस्त करा. बंदिस्त केल्या गेलं. आसनावरती राजा कंस बसला, चिंतेत होता. 8वा माझा वैरी काय. तेवढ्यामध्ये नारदजीचं आगमन होतं. कंसा, अरे ती ब्रह्मवाणी ती अनुक्रमे का व्यतिक्रमे,
बघ इकून जर मोजला तर हा 8वा आहे आणि इकून मोजला तर दिली काडी टाकून गेले निघून. आपल्यात बी नारद असतात कधी पाहुणे आले रे आले जमवायला एकच शब्द काफी असतो फक्त मोडलं त्याचं लग्न. गेले नारद बाबा निघून आणि मग कंसाला झोपला तरी 8वा, जेवायला लागला तरी 8वा, बसला तरी 8वा दिसायचा. दिवसामागून दिवस निघून गेले. 7 महिने झाले, 8 मास पूर्ण झाले, 9 मास पूर्ण झाले, 9 मास 9 दिवस झाले आणि त्या ठिकाणी त्या बंदी ग्रहामध्ये बाळाला जन्म दिला. आवाज आल्याबरोबर कंसाला बातमी कळाल्याबरोबर हातामध्ये तलवार ताड ताड करीत दरवाजावरती जोराने प्रहार केला. एकदम घाबर देवकी घाबरली. देवकी आण नाही ना रे दादा, मी त्याचं मुख सुद्धा पाहिलं, नको ना मारू, माझ्या पोटचा गोळा आहे ना, माहित नाही, आण देवकी इकडे. ती लपत होती पदराखाली. कुठलाही विचार न करता हातामधून त्या बाळाला आसडलं, गरगर गरगर फिरवलं आणि त्या भिंतीवरती रपकन त्या ठिकाणी आपला दादा आक्रोश करून त्या ठिकाणी रडायला लागले जोर जोरात. काय केलंस माझ्या बाळाला, मी पाहिलं सुद्धा नाही रे दादा. हैवानावर निघून गेला त्या ठिकाणी. एक नाही मावल्यानं, 2 नाही 6 मुलं. ज्याप्रमाणे आम्ही कपडे आपटतो ना त्याप्रमाणे त्या भिंतीवरती आपटून आपटून या कंसाने मारल्याले. तिथला पाषाण ना पाषाण रडत होता त्या बंदीगृहातला. काय हृदय म्हणत असन त्या देवकीच. शास्त्र सांगते ज्याप्रमाणे शिजवलेला भाताचा गोळा घ्या आणि भिंतीवरती मारा, ज्याप्रमाणे शिते शिते उडतात ना तसे त्या लेकराचे शीत त्या ठिकाणी उडायचे. 6 मुलं मारले, 6. आता 7वा जन्माला येणार होता. लक्षात, 7 मास पूर्ण झाले, 8 मास 9वा मास झाला. आता तो जन्माला येणार तेवढ्यामध्ये इकडे वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी गोकुळामध्ये नंदबाबाजवळ विश्वासाने ठेवलेली होती वसुदेवाने. आणि अचानक 7वा जो गर्भ आहे ना तो पोटातून गायब झाला. कुणाच्या? देवकीच्या. 7वा जो गर्भ योग मायाने, 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 7वा जो गर्भ योग मायाने. ऐका ऐका मौल्यांनो, लक्ष देऊन ऐका. योग मायेने देवकीच्या उदरातला 7वा त्याला संकर्षण असं म्हणतात. इकडे गोकुळामध्ये वसुदेवाची दुसरी पत्नी असणारी रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवलाय. रात्रीच्या 12 वाजता इकडे गोकुळामध्ये रोहिणीला जाग आली. 12 वाजता अंग जड पडले आलंय मावल्यांनो. उठून बसली, पोटावरती हात फिरवला ना, घाबरलेली. पाहते तर 8 महिन्याचा गर्भ पोटामध्ये आलेला आहे. खळकन डोळ्याला धारा आल्या. मैया रडायला लागली. आश्चर्य करीता मना माझी, मना माझी, आश्चर्य करीता मना माझी, मना माझी,
बाळे रोहिणी काय झालं कारण बघ ना ग बघ 8 महिन्याचा गर्भ माझ्या पोटामध्ये गर्भ शब्द ऐकल्याबरोबर मैया यशोद्याच्या पायाखालची जमीन सरकली सज्जन कानावरती हात ठेवले दोघेही रडायला लागले आश्चर्य वाटलं आश्चर्य करायला लागले नंद बाबाला आवाज दिला धनी नंद बाबाला वाटलं का रडतायत ह्या दोघे जणी अंगणामध्ये झोपलेले असणारे नंद बाबा उठून पाहण्यासाठी येतात का रडतात रोहिणी म्हणते बाबा माझ्या पोटामध्ये 8 महिन्याचा गर्भ आहे मला आता या जगामध्ये कोण सांभाळेल नंद बाबा धीर देतायत रडू नकोस तिला समजावतायत आणि वाड्याच्या भिंतीच्या कडाला जाऊन भगवंताला हात जोडला कुणी नंद बाबाने डोळ्याला धारा लागल्या सज्जन हो नंद बाबाशा भगवंता अरे ज्या माझ्या मित्राने वसुदेवाने विश्वासाने स्वतःची पत्नी माझ्या जवळ ठेवली समाजाला काय मुख दाखवू काय समजावून सांगू माझ्या मित्राला काय वाटेल अरे 8 महिन्याचा गर्भ हिच्या पोटामध्ये आणि अचानक आकाशामध्ये आकाशवाणी झाली सांगितलं नंदा तू घाबरू नकोस हिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे ना सगळ्या जगाला विदित होईल माहिती होईल की हा वसुदेवाचा गर्भ आहे लक्षात अशयनीत वना माझी वना माझी रोहिणी उतारी नेऊनी गातारा नकळे कोणाला देवानीना रोहिणी उतारी नेऊनी घाताला नकळे कोणाला देवानीना 7 वाचो गर्भ योग मायाने आश्चर्य करीते जगामची 7वा गर्भ त्याला संकर्षण त्या बलराम दादा योग मायाने कुठे तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला कंसाला माहिती झालं की हा गर्भ गर्भातून गायब झाला पहिल्यापेक्षा सुरक्षेमध्ये वाढ कर सुरक्षा दल वाढवलेलं आहे वेताळ कंकाळ तृणाव्रत खरू काकासूर यांना आज्ञा केली लेकरू उपजतची मारावे आता 8वा येणारे सुरक्षेमध्ये वाढ केली आता माझा वैरी 8वा येणारे दिवसा मागून दिवस निघून गेले 7 महिने झाले 8 महिने झाले 9 महिने झाले आता 9 दिवस पूर्ण होत आहेत त्या दिवशी हे भुभार हरण्यासाठी दुःख नाहीस करण्यासाठी दृष्टांचा नाश सज्जनांचा उद्धार आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी जगाचा मालक त्या ठिकाणी अवतीर्ण होणार होता श्रावण मास होता तिथी अष्टमी होती वार बुधवार होता आणि रोहिणी नक्षत्र होत गगनामध्ये त्या ठिकाणी देवदेवतांनाही आनंद झालेला होता लक्षात घ्या मध्यरात्री 12 वाजता त्या ठिकाणी तेज पुंज असं ईश्वर तत्व त्या कारागृहामध्ये अवतीर्ण झालेलं आहे लक्षात घ्या दिवी सूर्य सहस्रश हजारो सूर्याचं तेज त्या बंदीग्रहामध्ये प्रकट झालं तो प्रकाश प्रचंड एवढा होता की त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी वसुदेव देवकी त्या तेजपुंज प्रकाशाला पाहू शकत नव्हते ते ईश्वर तत्व त्या ठिकाणी प्रकट झालं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
धर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी त्या जगाच्या मालकाने त्या बंदीग्रहामध्ये अवतार धारण केला. श्रीमूर्ती थोर झाली, चतुर्भुज गळा वैजंती माला मेघ श्याम श्रीमूर्ती विराजमान श्री मुकुट कर्णी कुंडले कटी सूत्र असा त्या भगवंताचा अवतार त्या बंदीग्रहामध्ये झाला. डोळ्याला धारा लागल्या देवकीच्या. तो प्रकाश बा तू बारीक हो रे म्हणते, रडते देवकी. आनंद ही आता कंसाशी ठाऊक होईल. कंसाला माहिती होईल तू बारीक हो ना बाळा. रडायला लागलेली कोण? देवकी रडते. आणि शास्त्र सांगते त्या देवानी बालवेश धारण केलं आणि प्रथमता विश्वरूप त्या बंदीग्रहामध्ये पहिल्यांदा इथे देवकीला दाखवलेलं. आता वसुदेवातला आज त्या ठिकाणी एवढ्या दिवसानंतर एक माणूस जागा झाला होता. हातातल्या बेड्या गळून पडलेल्या वसुदेवाने मुठी आवळल्यानंतर स्वतः त्या देवाला विचारलं की देवा आता मी तुला घेऊन कुठे जाऊ तुला. आणि मग जगाच्या मालकाने सांगितलं मी स्वतः येतो ना, तर स्वतःचा रस्ता मी स्वतः निर्माण करत असतो. लक्षात घ्या, जसा वाघ स्वतःची शिकार स्वतः करतो ना, चिंता करू नको. मला कुठे नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. हरी नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. हा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. आया रूपा जळीते हे विवादानी आणि येथे, आया रूपा जळीते हे विवादानी आणि येथे, हे विवादानी येथे, हे विवादानी येथे. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. टोपलीमध्ये त्या ठिकाणी बंदीग्रहामध्ये त्या लालाला त्या कानाला ठेवलं. आज पहिल्यांदा वसुदेवातला माणूस मावल्यांनो जागा झाला होता. जसा मुष्टी प्रहार त्या दरवाजावरती केला, साखळदंड गळून पडल्याले योग मायेने द्वारपाल त्या ठिकाणी सगळे निद्रिस्त केले आहेत. म्हणून एका कवीने असं म्हटलं,
वसुदेव डोई घे कृष्णा उघाडली ती कवाड काळ्या भयान रात्री नभी वीज ते कडाडे त्या कानाला त्या टोपलीमध्ये घेत ना बाहेर वसुदेव निघालेला आहे आता मथुरेच्या पर्जन्य वृष्टी होता करी मेघ गर्जनेला मेघ गर्जना करायला लागलेला आहे आकाशामध्ये काळा कुट्ट अंधार पडला ढगावरती ढग त्या ठिकाणी आढळायला लागले विजांचा कडकडाट सुरुवात झालेला काही दिसत नव्हतं समोर आणि मग त्या बाळाला डोक्यावरती घेतल्यानंतर पावसाने ज्यावेळेस सुरुवात केली ना फणी शेष वरती धरिता थेंबासी लागू देना शेष नारायणाने फणा त्या बाळाच्या त्या टोपलीच्या वरती धरा जोराचा पाऊस सुरुवात झाला नदी नाल्याचं पाणी यमुनेला जाऊन मिळालं पाणी वाढत होतं अतिशय वेगाने वसुदेवाने बाप कसा असतो पहा त्या टोपलीमध्ये त्या यमुनेमध्ये पाय ठेवला पाणी सरसर सरसर वाढत होतं लक्षात दे मावल्यांनो ऐका ऐका पाणी वाढायला लागलं गुडघ्यापर्यंत आलं छातीपर्यंत आलं पायाखालची वाळू सरकायला लागले धीर देऊन एक बाप आपल्या बाळाला टोपलीमध्ये घेऊन त्या यमुनेमध्ये उभा होता गळ्यापर्यंत पाणी आलं ऐका नाका तोंडात पाणी जायला लागलं आणि वसुदेव काय म्हणतो यमुने लक्षात घे मी याच डोळ्याने मी 6 मरतानी पाहिलेत एक पोटातून जीर्ण होतानी पाहिला आणि आता तुझ्या भीतीने परत याला वापस घेऊन कंसाच्या हाताने याची अंत पाहण्याची क्षमता माझ्यात नाही आज या वरच्या सकट आणि माझ्या सकट याच यमुनेत आम्ही दोघही जल समाधी घेऊ यमुने असं म्हटल्यानंतर हॅलो ज्यावेळेस वसुदेव यमुनेला बोलतोय ना त्यावेळेस त्या टोपलीतल्या जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं डोळ्यामध्ये लक्षात तो थेंब त्या टोपलीमध्ये पडला आणि टोपलीतून यमुनेमध्ये पडला आणि दुभंगल्याली यमुना लक्षात घ्या त्यावेळेस राजा परीक्षितीने शुक मुनीला भागवतामध्ये प्रश्न विचारला ऐका लक्ष द्या राजा म्हणतो की ज्यावेळेस वसुदेवाचे 6 मुलं कंसाने मारले किती किती मारले 6 मुलं मारले त्यावेळेस तिथला पाषाण रडला देवकी रडली पण वसुदेव रडला नाही याचं कारण काय त्यावेळेस भागवत सांगते मावल्यांनो लक्ष द्या इकडे त्यावेळेस भागवत सांगते की तिथं आई देवकी रडताना दिसली परंतु वसुदेवाचं हृदय रडत होतं हृदय लक्षात आम्हाला तर संसारामध्ये आई रडताना दिसते पण बाप रडताना दिसत नाही भागवत सांगते की तिथे वसुदेवाचं हृदय रडत होतं लक्षात घ्या तिथला पाषाण जरी रडला म्हणून आज यमुनेच्या काठावरती त्या ठिकाणी बाप रडला म्हणून बाप समजवण्यासाठी त्याची माया समजवण्यासाठी फार अवघडे कवी म्हणतो तो ओरामती माया ताजा काळ्या मेघाबाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी ओरामती माया ताजा काळ्या मेघाबाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा